नमस्कार सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ पोस्ट करायला थोडा उशीर झाला आहे. आज काही कार्यक्रम असल्यामुळे थोडा उशीर झाला. असो, आजच्या दिवशी व्हिडिओ बनवण्याचे विशेष प्रयोजन म्हणजे रक्षाबंधन या विषयावर. हा बहीण भाऊ या नात्याचा हा एक सण आहे जो आपण नेहमी मनवतो, पण आज त्याच्या मागच्या काही विशेष गोष्टी मला सांगाव्याशा वाटल्या म्हणून हा व्हिडिओ खास बनवला आहे. रक्षाबंधन याच्यामध्ये बहीण आणि भाऊ या नात्यामध्ये ॲज पर आपण म्हणतो कुंडली आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे मंगळ हा आपल्या मोठ्या भावाचा किंवा लहान भावासाठी कारक मानला जातो आणि बुध हा आपल्या लहान बहिणीसाठी कारक मानला जातो. आता ह्याचे कसं काय आहे हे मी थोडक्यात तुम्हाला समजवते. तर आपला मोठा भाऊ जर आपल्या मोठ्या भावाशी चांगले रिलेशन्स नसतील, आपले संबंध नसतील किंवा लहान भावाशी, तर आपला मंगळ खराब होतो. पत्रिकेमध्ये कितीही काही गोष्टी असू दे, पण आपले रिलेशन्स त्यांच्याशी चांगले नसतील तर आपला मंगळ खराब होतो. आणि मंगळ हे आरोग्य, जमीन जुमले या सर्वांसाठी आपल्याला मदत करत असतं. त्यामुळे आपला मंगळ आपण खराब होऊन देऊ नये. त्यामुळे आपल्या मोठ्या भावाशी किंवा लहान भावाशी असलेले रिलेशन आपण सुधारण्याचा प्रयत्न करावा. काही गैरसमज असतील तर ते कमी करावेत, ते टाळावेत, जाऊन एकमेकांशी बोलून त्या गोष्टी सॉल्व्ह करून घ्याव्यात. आता आली बहीण. तर बहीण ही बुध मानली जाते. लहान बहीण, मोठी बहीण ही बुध मानली जाते. तर आपले जर आपल्या बहिणीशी संबंध खराब असतील किंवा आपण आपल्या बहिणीशी बोलत नसू, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, तर आपल्या पत्रिकेमध्ये कितीही गोष्टी काही असल्या तरी तो बुध आपण स्वतःहून खराब करतो या सर्व गोष्टी करून. त्यामुळे आपल्या बहिणीशी आपले संबंध चांगले असणे हे गरजेचे आहे. बुध ही वाणी आहे, बुध हा व्यवसाय आहे, बुध बऱ्याच गोष्टी आपल्याला कम्युनिकेशन देतो आणि आपल्या बहिणीशी आपले रिलेशन्स खराब झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो. त्यामुळे आपण आपल्या भाऊ बहिणींशी चांगले संबंध ठेवणं हे गरजेचं आहे आणि रक्तातील नात्यांमध्ये तर आपण ठेवलेच पाहिजे आहे. त्यामुळे ही थोडक्यात माहिती दिली आहे. हा खूप मोठा विषय आहे, पण ही थोडक्यात तुम्हाला समजेल अशी माहिती दिलेली आहे. तर सर्वांनी काही जे गैरसमज असतील आपल्या भाऊ बहिणींमध्ये ते लवकरात लवकर मिटवावे आणि पुन्हा पहिल्यासारखे आपलं नातं जपावं. परत एकदा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. थँक्यू.